या देवगिरी किल्ल्यामधील भुयारी मार्ग तुम्हाला माहित आहे का? आणि एवढ्या मोठ्या डोंगरामधून एवढा खतरनाक भुयारी मार्ग बनवले ना की आपलं डोकं नाही तर आपणच घुमायला लागतो, एवढा खतरनाक भुयारी मार्ग आहे हा. तर जय शिवराय पब्लिक, देवगिरी किल्ल्याच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मागच्या पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असं आपण फायनली देवगिरी किल्ल्याला येऊन पोहोचलो होतो आणि तिकीट फाडून लगे एंट्री करून घेतलं मग आपण देवगिरी किल्ल्यामध्ये. आणि किल्ल्यामध्ये आल्यावर लगेचच आपल्याला मोठे मोठे तोफखाने बघायला भेटला. आणि या किल्ल्याची उंची म्हणलं तर 2975 आहे आणि किल्ल्याची तटबंदी ही 5 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. आणि थोडंच पुढे चालत आल्यावर आपल्याला कचेरी इमारत दिसायला भेटतं आणि ते बघण्यासाठी थोडं आपल्याला मध्ये जावं लागतं. मग काय तिथं आल्यावर आपल्याला असं काही बघायला भेटतं. आता ते तर बघितलं म्हणलं, पण आता बघायचं आहे आपल्याला सरस्वती विहीर. आता ती बघूया कशी. आता ही सरस्वती विहीर तर व्हिडिओ मध्ये छोटी वाटू लागली, पण ती तर रिअल मध्ये बघशांना भाऊ एवढी खतरनाक मोठी ना की काय सांगू आता तुम्हाला. तर ते 2 स्पॉट बघितले आपण, पण आपला इथला मेन स्पॉट बघायचा होता आपल्याला, तो म्हणजे हा 210 फूट असलेला चांद मिनार. आणि हा सर्वात उंच असलेला भारतातील 2 नंबरला येणारा चांद मिनार आहे. आता चांद मिनार तर बघितला आपण, पण थोडंच पुढे चालत आल्यावर आपल्याला इथं किल्ल्यावरती जाण्यासाठी एवढी मोठी एंट्री लागते आणि कित्येक वर्ष जुने असलेले आपल्याला इथं दरवाजे पण बघायला भेटतात. आणि आपण जसं हळूहळू वरती जातो तसंच आपल्याला नाही का प्राचीन काळातील काही ना काही दिसायलाच भेटतं. मग काय जी जागा आपल्याला बघायची होती त्या जागेवर आपण फायनली येऊन पोहोचलो आणि ती जागा म्हणजेच अंधेरी मार्ग. मग काय लगेचच आपण अंधेरी मार्ग मध्ये एंट्री करून घेतली. आणि तिथं आल्यावर खरं म्हणलं तर मनामध्ये एकच विचार येतो, तो म्हणजे एवढ्या दगडामधून एवढं कोरीव काम कसं केलं असेल. तर भावना इथून पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं ते बघू आपण याच्या आता पार्ट 3 मध्ये. नवीन असेल तर आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, कारण की आपल्याला लवकरात लवकर करायचे आपले 5000 फॉलोअर्स.